हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर। रोजच्याच प्रमाणे मी तुमच्यासाठी आज एक सोपी ट्रिक्स घेऊन आलेले आहे, ज्या ताईंना पेपर कटिंग करायचा खूप कंटाळा आहे त्या ताईंसाठी आहे। कटोरी ब्लाऊज डायरेक्ट आपण कटिंग करणार आहोत। तर बघा, मी अगोदर तुम्हाला ब्लाऊजचे मापे घेऊन दाखवते। बघा, मागची उंची आहे 11 इंच, त्यात आपण 1 इंच ॲड करून 11.5 आणि म्हणजे टोटल उंची आपण पुढची आणि मागची मिळून 13 घेणार आहोत। म्हणजे अर्धा इंच, त्यात 1 इंच ॲड केलं 12 आणि त्यात म्हणजे पुन्हा अर्धा इंच 12.5 असे टोटल आपण 13 इंच घेणार आहोत। त्यानंतर कटोरीचं मेजरमेंट मागचे व्हिडिओ शेअर केलेले आहे। तर इथे मी पुढचा गळा आणि मोंडा घेतलेला आहे 5 म्हणजे 4.5 आलेला आहे, त्यात अर्धा इंच 5 घेतलेला आहे। कटोरी 4 इंच घेतलेले आहे, बाही 6 इंच घेतलेले आहे। चेस्ट आहे ती आपली 7 इंच आहे, म्हणून मी इथे 8 इंच घेतलेली आहे, 8.5 इंच घेतलेली आहे। बघा चेस्टची हे जर तुम्हाला दाखवते। आता आपलं अस्तर आहे ते आपण प्लेन करून घ्यायचं पहिल्यांदा, त्यानंतर फोल्ड करायचं। आता इथे फोल्ड केला आहे, ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे चेस्ट घ्यायचे आहे। चेस्ट मेन चेस्ट आहे 7 इंच, आपण त्यात 1.5 इंच ॲड करणार आहोत, म्हणजे 8.5 इंचाची आपण ही घडी घातलेली आहे। ही घडी आहे आपली चेस्टची, म्हणजे छातीचं माप आपलं 8.5 आहे। इथं 8.5 खुणा करून कट करून घ्यायचं आहे। आता इथं झालं आहे आपलं छातीचं माप। बघा, इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल। त्यानंतर आता आपण मागची उंची आणि पुढची उंची घेऊ। आता इथे बघा, मोजून घ्यायची आहे बरोबर 8.5ची घडी आलेली आहे की नाही रुंदी। आता इथं उंची घेणार आहोत। बघा, उंची घेणार आहोत आपण 12.5। तर बघा 12.5 खून करून घ्यायचे आहे आणि तिथं आपण बोट ठेवायचं आहे आणि पलटी करायचं आहे। आणि ते मागची उंची घ्यायची आहे 12.5 इंच आणि पुढची उंची घ्यायची आहे 13 इंच। तुम्हाला माहीत नसेल तर मी भरपूर यातले व्हिडिओ शेअर केलेले आहेत, ब्लाऊजची मापं कसे घ्यायचे। तरी पण अजून समजलं नसेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी नक्की सांगणार। आता इथं मागची उंची झाली 12.5 आणि पुढची उंची झाली अर्धा इंच 13 इंचवर खून करून घेतली आणि कट करून घेतली। बघा, इथे 3 माप झाले। छातीचं माप झालं आहे, मागची उंची आणि पुढची उंची झालेली आहे। आता त्यानंतर काय करायचं आहे, इथे आता आपल्याला पेपर पलटी करायचं आहे। आता बघा, 7 इंच जी चेस्ट आहे म्हणजे 28, तर आपण घेतलं आहे 2 आणि 5 घ्यायचं आहे। किती घ्यायचं आहे? 2 आणि 5। गळा रुंदी 2 घ्यायची आहे आणि जे शोल्डर आहे ते 3 इंच घ्यायचं आहे, म्हणजे 2 आणि 5 असं होतं। 2 खून करून घ्यायची, 5 खून करून घ्यायची। पुढचा मोंडा आहे 4.5, त्यात अर्धा इंच मिळवला 5 इंच झाला। आणि जी मोंडा आहे पुढचा गळा इथं 4.5, त्यात अर्धा इंच 5, म्हणजे मोंडा आणि पुढचा गळा दोन्ही पण 5-5 इंच खून करून आपण चौकोन करून घ्यायचे आहे। बघा, इथं 27, 28, 29 साईडसाठी फिक्स माप आहे। तुम्ही हे माप घेतलं तरी काही अडचण नाही। तर बघा, या पद्धतीने आपण मापं घेतलेले आहे। त्यानंतर मोंडा 1 इंच खून केले, मोंडा अर्धा इंच खून केले, अर्धा इंचापासून पाऊण इंच खून करून 2 आकार देऊन घेतले। त्याचप्रमाणे पुढच्या गळ्याला आपण 1 इंच खून करून घ्यायचे आहे आणि पुढच्या गळ्याला पण आकार देऊन घ्यायचा आहे। ओके, इथपर्यंत समजलं। त्यानंतर आपली जी क्रॉसपट्टी आहे ती 3.5 आणि 3 इंच आपण खून केली आणि हातानेच आकार देऊन घेतला। त्यानंतर आपली कटोरी आहे 4, जेवढी कटोरी असेल तेवढीच घ्यायची आहे। बघा, आणि जे मोंड्याचा पहिला आकार तिथून मी 2.25 इंच खून करून असा कटोरीचा आकार इकडे पुढच्या गळ्याला मिळवलेला आहे। बघा, इथपर्यंत तुम्हाला समजलं। त्यानंतर मागचा गळा आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचा। गळा रुंदी 2 आवडतानुसार गळा घ्यायचा आहे। बघा, इथं मी 8 इंच गळा टाकला आहे। जेव्हा तुम्हाला बॅकनेकचं ब्लाऊज डिझाईन दाखवेन तेव्हा मी सांगेलच हा गळा कसा ट्राय केला। आता इथं आपण 4 लेयरवर आपण मोंड्याचा आकार कट करून घेतल्यानंतर मधोमध कट करून 2 आकार बाजूला करून घ्यायचे आहे। 4 लेयर होते ना, मग 2 लेयर बाजूला करून घेतले। त्यानंतर पुढचा गळा कट केला आहे, त्यानंतर क्रॉसपट्टी कट केली आहे, त्यानंतर साईड पार्ट आणि कटोरी कट करून घेतली आहे। जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे। बघा, तर मेजरमेंट पण खूप सिंपल आहे, तर तुम्हाला इझी येऊन जातील। त्यानंतर आता आपण इथं बाही घेणार आहोत। तर बाही कशी मोजायची ते सांगते तुम्हाला। बाहीचे 4 लेयर आपण घातलेले आहेत। बघा, आता आपली जी छाती होती ती आपली 7 इंच होती मेन, त्यात आपण 1.5 इंच ॲड केली, म्हणून इथं आपण खाली आपण इथं आता बघा 36 साईज असेल तर तुम्ही 9 घ्यायची आहे।
जेवढी चेस्ट असेल तेवढी घ्यायची आहेत किंवा त्यामध्ये 1 इंच वाढवली तरी काही हरकत नाही. तर इथे बघा मी 8 इंच घेतलेले आहे. माझी जी चेस्ट आहे म्हणजे छातीचं जे माप आहे 7 इंच, त्यात 1 इंच 8 केली म्हणजे 8 इंच घेतलेले आहे मी इथे ह्या मापासाठी. आता बघा वरती मी 5.5 आणि अर्धा इंच 6 इंच खूण करून कॅप हाईट 3 वर खूण करून अशी आडवी लाईन मारून घेतली. त्यानंतर 2 इंचावर खूण केले. 2 इंचापासून पुढे माप घेतलं आहे. इथे आलेले 5.5, तर त्याचा मध्य केला आहे आणि 1.5 इंचावर आपण खूण करून असा आकार देऊन घेतला आहे बघा बाहीला. त्यानंतर बघा इथं आता आपला दंडघेर जेवढा असेल तेवढ्यावर खूण करायची आहे. दंडघेर घेतले 4.5 आणि तिथून 2 इंच शिलाई मार्जिनसाठी असं आपण स्केलने कट करून घ्यायचं आहे आणि तिरकी लाईन मारायची आणि कट करून घ्यायचं. बघा पहिल्यांदा 4 लेयरवर आपण हा पहिला आकार कट करून घेणार आहोत. त्यानंतर 2 लेयरवरती उचलून घ्यायचे आहे आणि हा खाल्ला मधला आकार कट करायचा आहे. हा झाला आपली बाही कटिंग. आता बघा इथे आपण आता एवढं कापड उरलं आहे तर आपण इथं 2.5 इंच कमर पट्टीसाठी यूज करणार आहे आणि 3 इंच आपले जी बटन पट्टी आहे हुक पट्टी त्यासाठी यूज करणार आहोत. त्यानंतर बघा आता इथे एवढं कापड उरलेलं आहे तर आपण क्रॉस पट्टी पण कट करून घेऊ. त्या अगोदर व्यवस्थित कट करायचे आहे. बघा मापासहित तुम्हाला सांगितलं आहे. जरी तुम्हाला समजलं नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल. बघा इथे आता आपण जी तिरकस पट्टी आहे ती कट करणार आहोत. तिरकस पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे. तिरकस म्हणजे गळ्याला पायपिंग करण्यासाठी, तुमच्या भाषेत दाबटीप देण्यासाठी दाबटीप देऊन घ्यायची आहे. त्यासाठी आपण इथं क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आहे बघा. त्यानंतर एवढं इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आता आपली कटोरी कट करायची आहे. बघा 80 सेंटीमीटरमध्ये मी हा पूर्ण ब्लाऊज पीस बसवला आहे. तर माझ्याकडे हे थोडंसं कापड उरलेलं होतं बघा, तर याच्यात आपण कटोरी कट करायची आहे. तर इथे बघा तुमच्याकडे एक्स्ट्रा कापड असेल तर तुम्ही ही पद्धत नक्की यूज करू शकता किंवा थोडंसं कापड असेल तर बघा मी कटोरी त्या कापडावर ठेवून घेतले आहे. चा आकार काढून घेतला. त्यानंतर 1.5 इंच दोन्ही साईडला खूण करून घेतलेले आहे बघा. स्केलने सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. तुम्ही स्केलचा यूज करा आणि त्यानंतर ह्या बाजूला आपण हा आकार जॉईन केला आणि हा पण इकडं हा जॉईन करायचा आहे बघा बटनपट्टी साईडचा. त्यानंतर बघा ह्या 2 इंच मध्य करायचं आणि हे 2 इंच मध्य करून आपण त्या खाली पण 1.5 इंचावर खूण करणार आहोत बघा. 1.5 इंचावर खूण केली आणि दोन्ही बाजूला लाईन ओढून घ्यायची आहे. तुम्ही अजून जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आता इथं माझी एक स्टेप मिसिंग झाली आहे. कटोरी कट करून झाल्यानंतर पुन्हा आपण साईड पार्ट लावून बघायचं आहे. नेक्स्ट कटोरी कट करून एक्स्ट्रा कटोरी कट करायची आहे. पण जेव्हा मी तुम्हाला लाईव्हमध्ये हा ब्लाऊज स्टिच करून दाखवाल तेव्हा नक्की ती तुम्हाला प्रोसेस दाखवणार आहेत. बघा अशा प्रकारे आपली कटोरी कट झालेली आहे. अशा प्रकारे आपलं पूर्ण म्हणजे अस्तर मेन पार्ट होते ते कट करून झालेले आहे बघा. खूप कमी वेळात जवळजवळ 15 ते 20 मिनटात आपला हा ब्लाऊज कट होतो. इथे माप म्हणजे पेपर कटिंग करा, परत पेपरवर माप घ्या, कटिंग करा, पुन्हा अस्तरवर ठेवा, पुन्हा मेन फॅब्रिकवर ठेवा, असा भरपूर टाईम जातो. त्यामुळे तुम्ही ही पद्धत नक्की फॉलो करा. खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला मेजरमेंट नसेल समजले तर मला नक्की विचारा, मी नक्की सांगेन. आणि आपल्या चॅनलवर ब्लाऊजची मेजरमेंट कशा घ्यायची ते पण व्हिडिओ शेअर केले आहे. एकदा व्हिजिट करा चॅनलला ते बघा. त्यानंतर आता आपण मेन फॅब्रिक ठेवायचं आहे आणि त्यावरती आपले जे अस्तर पार्ट होते आपण ते कट केले आहे ते व्यवस्थित कट करायचे आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊजला वगैरे म्हणजे कट झाले नाही पाहिजे. एकसारखे कट करून घ्यायचे. अशा प्रकारे आपण सर्व पार्ट, साईड पार्ट, क्रॉस पट्टी, कटोरी आणि बाही कट करून घेणार आहोत. तर बघा खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा हा 28 साईजचा आपला कटोरी ब्लाऊज कटिंग करून झाला आहे डायरेक्ट कपड्यावरती. या ठिकाणी बघा डायरेक्ट कटिंग आपण केलेली आहे.
तुम्हाला ही पद्धत आवडली तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर बघा इतकी सिंपल पद्धत आहे कटोरी ब्लाऊज कटिंग करण्याची। तुम्हाला जर ही पद्धत समजली तर तुम्हाला यावरती प्रिन्स कट पण कट करता येणार आहे। फोर्टक्स बोटनेक सगळं असंच कट करतात याच्यावरती। तर तुम्ही अजून पण माझे बाकीचे व्हिडिओ बघा, तर मी ह्या पद्धतीनं जास्तीत जास्त कट करते। त्यानंतर बाही घ्यायची आहे कट करून। कट करायच्या अगोदर खालचा जो आपण मेन फॅब्रिक आहे त्याचे दोन्ही लेयर एकसारखे आहे की नाही ते बघून घ्यायचे आहे बघा। तर मी एकदम बघून घेतले आहे, कारण एकदा कट झाल्यानंतर काही करता येत नाही। तर अशा प्रकारे आपले ब्लाऊजचे पूर्ण पार्ट कट झालेले आहे। तर बघा याचा आपण कपडा भरपूर आहे, तुम्हाला नक्की मी याचा डिझाईन सगळा दाखवाल। त्यानंतर जी आपण कटोरी कट केली होती ती ठेवून घ्यायची आहे आणि जसा कटोरीचा आकार आहे तसंच कट करून घ्यायचे आहे बघा। ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल। तर बघा पूर्ण अशा पद्धतीने इतकी सिंपल आपली कटोरी कट करण्याची पद्धत आहे। तुम्हाला आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितला तुमचे मनापासून आभार। थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन, बाय बाय।